नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेच्या वतीने मंदिरांची स्वच्छता, विद्युत रोषणाई आणि अयोध्या येथील थेट प्रक्षेपण करण्यात आले. महानगरपालिका क्षेत्रात सध्या स्वच्छ तीर्थ अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी सुपर 150 कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत चारही प्रभागातील सुमारे 32 मंदिरांच्या आतील भागाची आणि बाहेरील परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. याचबरोबरीने रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने पनवेल महानगरपालिकामार्फत 32 मंदिरांवर विद्युत विभागाच्या वतीने रोषणाई करण्यात आली. दरम्यान खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली अशा चारही प्रभागांमध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने मिरवणुका, शोभायात्रा काढण्यात आल्या. कळंबोलीमध्ये राम मंदिरामध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते श्रीराम प्रभूची आरती करण्यात आली. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने विविध मंदिरांमध्ये महापालिकेच्या वतीने रांगोळ्या काढण्यात आल्या. तसेच मंदिरासाठी डस्टबिन देण्यात आले. त्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. कामोठे शहरात सिडकोने बांधलेले समाजसेवा केंद्र उद्घाटन होऊनही वापराविना बंद असल्याने या केंद्राचे लोकार्पण कधी होणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कामोठ्यात नागरिकांना मंगल कार्य आणि सामाजिक उपक्रमांच्या आयोजनासाठी सभागृह भाडेतत्वावर घ्यावे लागत असल्याने नागरिकांनी सिडकोकडे समाजसेवा केंद्रांची मागणी केली होती. त्यानुसार सिडकोने सेक्टर 21 येथे सुमारे 4 कोटी खर्च करून बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम 2018 मध्ये पूर्ण केले. या इमारतीच्या तळमजल्यावर ग्रीन रूम, कार्यालय, स्वयंपाकगृह, बहुउद्देशीय सभागृह आहे. पहिल्या मजल्यावर सांस्कृतिक वर्ग, लहान मुलांची कार्यशाळा, डॉक्टरांच्या खोलीची व्यवस्था आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर इंडोर खेळ, पुस्तकालय आणि कार्यशाळा आहे. एकता सामाजिक संस्थेने समाजसेवा केंद्र लोकांसाठी उपलब्ध करण्यासाठी मागील 7-8 वर्षांपासून सिडको तसेच पनवेल महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र उद्घाटन करूनही अद्याप हे केंद्र बंद असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रीराम जन्मभूमी मुक्ती संघर्षामध्ये कार सेवा देण्यासाठी गेलेल्या कारसेवकांचा राष्ट्रीय स्वयंसेवक अलिबाग यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक अलिबाग यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यात संघाच्या घोष पथकाने या कारसेवकांना मानवंदना दिली. रघुजी आंग्रे यांच्या निवासस्थान परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यातील रामभक्त उपस्थित होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री ॲडव्होकेट दीपक गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पाताळगंगा नदी पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट आणि पिल्लेस HOC कॉलेज मोहपाडा रसायनी यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुक्याची जीवनदानी पाताळगंगा नदीचे कृतज्ञता म्हणून पूजन करण्यात आले. दांडवाडी, तलवली, आदिवासीवाडी येथे साफसफाई करण्यात आली. तसेच आंबिवली येथील भैरवनाथ मंदिर साफसफाई करण्यात आली. यावेळी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अरुण गोविंद जाधव, निलेश जाधव, शिक्षिका कलावती उपाध्याय, विद्यार्थी नेहा म्हात्रे, वैष्णवी हर्ष, यश, कृष्णा आदींसह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्ताने उरण शहरातील राम मंदिर चौकातून शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात गणपती चौक ते स्वामी विवेकानंद चौक, कामठा मार्ग, पालवी रुग्णालय, बालई मार्गे, जारीमरी मंदिर, बाजारपेठ मार्गे पुन्हा गणपती चौकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. या रामघोषात निघालेल्या शोभायात्रेचे उरणच्या नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळी, पुष्पवर्षाव करत स्वागत करण्यात आले. तर महिला आणि तरुणांनी राम धुनीवर नृत्य करत आपला आनंद व्यक्त केला. तर उरण तालुक्यातील चिरनेर, चिर्ले, आवरे, फुंडेसह संपूर्ण तालुक्यातील प्रभू रामाची मंदिरे सजवण्यात येऊन प्रभू रामाचा जयघोष दुमदुमत होता. या शोभायात्रेत उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह
शहरातील व्यापारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, महिला प्रभुरामांच्या वेशभूषा करून शालेय विद्यार्थी ढोलताशाच्या गजरात नाचत प्रभुरामांचा जयघोष करत नागरिक सहभागी झाले होते. एकोणीसशे 92 साली अयोध्येमध्ये कारसेवक म्हणून गेलेले उमेश केशव गोबरे यांचा विशेष सत्कार बाजारपेठ तरुण मित्र मंडळातर्फे डॉक्टर राज कल्याणी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. 1992 साली कारसेवक म्हणून गोबरे अयोध्येत जाऊन महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. जीवाची पर्वा न करता ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. त्यांच्या कार्याची दखल बाजारपेठ व्यापारी आणि डॉक्टरांनी घेत हा विशेष सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना त्यांच्या पत्नी तनुजा गोबरे आणि मुले उपस्थित होती. यावेळी डॉक्टर मयूर कल्याणी, डॉक्टर भाविका कल्याणी, डॉक्टर सुनील पटेल, जैन समाजाचे अध्यक्ष हसमुख जैन, सचिन शाह, कीर्ती शाह, व्यापारी बँकेचे चेअरमॅन संदीप पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन आंबुर्ले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबईचे नाव आगळ्यावेगळ्या पद्धतीने अयोध्येसह देशात गाजले जाणार आहे. कोपरखैरणे येथे राहणारे शस्त्र अभ्यासक आणि संग्रहक निलेश सकट यांनी तब्बल भगवान विष्णूचे शस्त्र असलेले 80 किलो वजनाचे आणि 7 फूट 2 इंचाचे नंदन खड्ग अस्त्र तयार केले आहे. हे अस्त्र भगवान रामास आज तारखेला अर्पण केले जाणार आहे. त्यामुळे हे अस्त्र देखील अयोध्येत पोहोचल्यावर कौतुकाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. हे अस्त्र लोखंड, पितळ आणि सोन्याचा मुलामा देऊन अस्त्र तयार करण्यात आले असून तब्बल 1.5 महिने निलेश हे त्याच्यावर काम करत होते. खडग्याच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून पातीवर विष्णूचे 10 अवतार असले कोरलेले आहेत. मुख्य म्हणजे नुकत्याच समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या श्रीरामांच्या मूर्तीच्या प्रभावळीवर देखील हे 10 अवतार कोरलेले आहेत. अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिराचे लोकार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात झाला. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. अयोध्येसह संपूर्ण देशभर या सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह पाहावयास मिळाला. या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सेलिब्रिटी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिरात आगमन झाल्यावर शंखनाद करण्यात आला. सनई चौघडे वाजवण्यात आले. यानंतर सभा मंडपातून पंतप्रधान मंदिराच्या गाभाऱ्यात आले आणि त्यांच्या हस्ते रामलल्लांची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात मूर्ती विराजमान झाली. प्राण प्रतिष्ठेनंतर पंतप्रधान हे प्रभू श्रीराम चरणी लीन झाले. त्यांनी साष्टांग दंडवत घातला. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली. या निमित्त रायगड जिल्ह्यातील विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रभू श्रीरामचंद्रांचा जय जयकार केला. सुमारे 500 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली असून शरयू तीरी असलेल्या अयोध्या नगरीत राम मंदिर उभे राहिले आहे आणि या मंदिरात रामलल्ला विराजमान झाले आहेत. हा सोहळा अनेकांनी टीव्ही, मोबाईलद्वारे अनुभवला. काही ठिकाणी LED स्क्रीनचाही व्यवस्था करण्यात आली होती. राम मंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा संपूर्ण देशभर उत्साह दिसून आला. या निमित्ताने रायगड जिल्ह्यातही ठिकठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन कार्यक्रम झाले. त्याचप्रमाणे पालखी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.